बातमी सीबीएसई बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण सीबीएसई बोर्डानं 10वी आणि 12वी या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परीक्षेवेळी विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाही। यापूर्वी 1 वर्ष परीक्षा देता येत नव्हतं। यासोबतच परीक्षेदरम्यान सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे जे विद्यार्थी कॉपी करतात किंवा अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन परीक्षेला बसतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता तुम्ही पकडले जाल, कॉपी कराल तर 2 वर्ष तुम्हाला परीक्षा देता येणार नाही। तर परीक्षेवेळी मोबाईल आणि त्यामुळे परीक्षेला मुकणार आहात। जर कोणतंही गॅजेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही कॉपी करत असाल, तुमच्याकडे चीट्स असतील तर खरं तर या ठिकाणी 2 वर्ष तुम्हाला परीक्षाच देता येणार नसल्याचं कळत आहे। परीक्षेदरम्यान अफवा पसरवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सीबीएसई बोर्डानं हा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। कॉपी मुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्याआधी विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे।